सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स। नमस्कार, मी डी आंबेगावे। आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स। मराठा आरक्षणाच्या शिंदे फडणवीस पवार सरकारच्या निर्णयावर नारायण राणेंनी काय घेतला आक्षेप? सरकारने अध्यादेश काढला तरी मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सरकारमधीलच काही नेत्यांचा प्रखर विरोध होता। त्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही ओबीसीतील कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना देण्याविरोधात शेड्यूल ठोकला होता। आता सरकारनेच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत अधिसूचना काढली आहे। यावरून नारायण राणे यांनी एक्सद्वारे त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊ नयेत आणि 96 कोळी मराठा समाजाची मागणी नाही, असं नारायण राणे यांनी आधीच स्पष्ट केलं होतं। त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठा आरक्षणाविषयी असलेली त्यांची भूमिका स्पष्ट झाली होती। भाजपाने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असला तरी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सरसकट कुणबी दाखले देण्यास विरोध केला। कोकणातील व अन्यत्रही कुणबी समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत व आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला त्याचा फटका बसू नये यासाठी भाजपची ही रणनीती असल्याचे म्हटले जात होतं। त्यातच 27 जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य केल्याची अधिसूचना काढली। या अधिसूचनेवरून मराठा समाजाला विरोध असणाऱ्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत। तसंच नारायण राणे यांनीही सरकारचा हा निर्णय मान्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे। नारायण राणे एक्सवर पोस्ट करत म्हणाले, मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी मी सहमत नाही। यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो। उद्या सोमवार 29 जानेवारी रोजी मी यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलेन, असंही त्यांनी सांगितलं आहे। मनोज जरांगे पाटील अजूनही उपोषणावर ठाम। मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण संपवलं खरं, मात्र आता त्यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित करत त्याची पूर्तता होईपर्यंत आंदोलन असंच चालू राहील असं म्हटलं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीमध्ये इतर आंदोलकांशी चर्चा करून या संदर्भातली भूमिका स्पष्ट केली। या कायद्यामुळे किती फायदा होणार आहे ते समजावून सांगा। विरोध करणाऱ्यांनाही शांततेत उत्तर द्या, कायद्याला समर्थन द्या, एकच बाजू मांडत राहू नका। या अध्यादेशाचं आता अधिवेशनात कायद्यात रूपांतर होणार आहे। त्यामुळे दिलेल्या वेळेत जेवढ्या हरकती विरोधकाकडून घेतल्या जातील तेवढ्याच त्याच्या सकारात्मक बाजू तुम्ही मांडा। सोशल मीडियावरही कायदा आवश्यक असल्याचं सांगा। आपल्याला सतत यावर सावध राहावं लागेल, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।